मित्रांनो, मला एक सांगा बरं, 7 गुणिले 6 किती होतात? म्हणजे 42 होतात ना? शाळेत असल्यापासून पाढेपाठ केलेत आपण. हो ना? पण जर उद्या सकाळी उठल्यावर आपल्याला कुणी अगदी ठामपणे सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही, तर चक्क सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न केला की 7 सख्ख 43 होतात, तर आपली पहिली रिॲक्शन काय असेल? साहजिकच आपल्याला वाटेल की यार, या माणसाचं गणित एकदम कच्चं आहे किंवा हा वेडा तरी झालाय. एक्झॅक्टली. पण मित्रांनो, आपण जेव्हा या खऱ्या आणि भल्या मोठ्या जगाचा विचार करतो ना, तेव्हा हळूहळू लक्षात यायला लागतं की आयुष्य हे गणितासारखं सरळ, सोपं आणि लॉजिकल नसतं. बरोबर. आयुष्याचं गणित नेहमीच बेदुणे 4 असं जुळून येत नाही. कधीकधी ते 43 सुद्धा होतं. आणि अक्षरवारीच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अगदी खरंय. आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जिथे सगळंच विस्कळीत आहे, नियमांच्या बाहेरचं आहे, तरीही ते आपल्याला भयानक ओळखीचं वाटतं. हो, आणि म्हणूनच आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते मराठी साहित्यातला एक लिटरली गेम चेंजर अनुभव आहे. पुस्तकाचं नाव आहे 7 सख्ख 43 आणि लेखक आहेत किरण नगरकर. मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे कुठलीही सरळसोट गोड शेवट असणारी काय म्हणतो आपण त्याला, हिरो हिरोईन भेटले आणि हॅपी एंडिंग झाली, या टाईपची कथा अजिबात नाहीये. अजिबात नाही. तर हा कुशांक पुरंदरे नावाच्या एका तरुणाच्या मनाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या गोंधळलेल्या अस्वस्थ जगाचा एक प्रवास आहे. ही अशी कादंबरी आहे जी वाचताना आपल्याला अनेकदा स्वतःच्याच आयुष्यातले संदर्भ सापडतात. यार, ॲक्च्युली जेव्हा मी हे पुस्तक वाचायला घेतलं ना, मला वाटलं होतं की एखादी टिपिकल कादंबरी असेल, पुण्यातला किंवा मुंबईतला एखादा तरुण असेल, त्याची काहीतरी ध्येय असतील. पण पहिल्या काही पानांमध्येच या पुस्तकाने जो धक्का दिलाय ना, तो नेक्स्ट लेव्हल आहे. कुशांक हा पुण्यातून, मुंबईतून दिशाहीन भटकणारा तरुण आहे. बरोबर. त्याच्या डोळ्यांतून आपण जे जग बघतो ते इतकं रिअल आणि डिस्टर्बिंग आहे की आपण आतून अस्वस्थ होतो. म्हणजे समाजात ज्या गोष्टी आपण सोयीस्करपणे इग्नोर करतो, त्या नगरकरांनी थेट आपल्या डोळ्यांसमोर आणून ठेवल्या आहेत. हो ना. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीचाच तो प्रसंग. बापरे, तो प्रसंग! ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं मला तो सीन वाचताना. हो यार, खूपच हेवी येतो. म्हणजे बघा, कुशांकच्या शेजारी एक जोडपं राहतं, अजित आणि त्याची बायको प्रतिभा. आता अजित हा असा माणूस आहे जो रोज रात्री दारू पिऊन येतो आणि प्रतिभाला अमानुष मारहाण करतो. ती रोजची मारहाण, तो जाच, ते शारीरिक आणि मानसिक शोषण. प्रतिभा या सगळ्याला इतकी कंटाळते, इतकी हतबल होते की एक दिवस ती स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेते. भयानक आहे. आणि सगळ्यात भयंकर भाग पुढे आहे बघ. कुशांक जेव्हा ही बातमी प्रतिभाच्या बहिऱ्या सासूला सांगायला जातो, तेव्हा ती म्हातारी बाई काय विचारते माहितीये? काय? ती विचारते, घर तर नाही ना पेटलं? बापरे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे ना. म्हणजे जर आपण आपल्या सातारच्या किंवा पुण्याच्या जुन्या वाड्यांची, चाळींची संस्कृती बघितली, जिथे भिंती सामायिक असतात. हो, अगदी भिंतीला भिंत लागून असते. शेजारच्या घरात काय चाललंय, फोडणीला काय टाकलंय, इथपासून ते घरात कोण कोणाशी भांडतंय हे सगळ्यांना माहीत असतं. नवऱ्याने बायकोला मारलं, तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या तरी लोक आपले दरवाजे बंद करून घेतात. एक्झॅक्टली. टीव्हीचा आवाज वाढवतात, कुणी मध्ये पडत नाही. शहरातली ही जी फेसलेस सोसायटी आहे ना, जिथे गर्दी प्रचंड आहे पण माणूस आतून तितकाच एकाकी आणि स्वार्थी आहे, हे खूप रिलेटेबल वाटतं मला. आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो. घर तर नाही ना पेटलं, हा प्रश्न फक्त त्या सासूचा नाहीये, तर तो या पूर्ण व्यवस्थेचा, आपल्या समाजाचा प्रश्न आहे. आग शेजाऱ्याच्या घरात लागली आहे ना, मग आपल्याला काय करायचंय? ही जी ॲपॅथी आहे, ही कमालीची अस्वस्थ करणारी आहे. ॲब्सोल्युटली. आणि हेच तर किरण नगरकरांना सांगायचंय. समाजाचा हा जो माइंडसेट आहे ना, तो कसा बनलाय आणि तो कसा काम करतो हे ते दाखवून देतात. बरोबर. आपण नुसते बघे नाही आहोत, तर आपण एका अशा व्यवस्थेचा भाग आहोत जिथे स्त्रियांवर होणारा अत्याचार ही जणू काही अतिशय सामान्य गोष्ट आहे, असं समाजाने गृहीतच धरलंय. पुस्तकातला आणखी एक पात्र आहे, ज्याचं नाव आहे भाऊ काठवटे. हां, तो माणूस तर अगदीच. हो, हा माणूस रोज रात्री आपल्याच तरुण मुलींना, रेखा आणि मीना यांना पट्ट्याने बदलतो. आणि धक्कादायक गोष्ट काय माहितीये? काय? त्या मुलींनाही या मारहाणीची सवय झाली आहे. त्या सुद्धा ओव्हर ड्रॅमॅटिक होऊन तो मार खातात. जणू काही तो त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक रुटीन भागच बनलाय. हा पुरुषी अहंकार आणि हिंसेचा स्त्रियांनी निमूटपणे केलेला स्वीकार हे वाचताना अंगावर काटा येतो. एक्झॅक्टली. आणि इथेच आपण एका खूप महत्वाच्या सायकोलॉजिकल पॉइंटकडे येतो. मार खाणाऱ्याला जेव्हा मार खाण्याची सवय होते ना, तेव्हा तो अन्याय उरत नाही,
ती एक सिस्टम बनते. बरोबर. आणि इथूनच आपण या पुस्तकाच्या शीर्षकाकडे म्हणजेच 7 सक्क 43 या नावाकडे येतो. लेट्स अनपॅक दिस. हे चुकीचं गणित म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयुष्यातील हीच विसंगती आहे ज्याला आपण ॲब्झर्डिटी ऑफ लाईफ म्हणतो. हो. आपण नेहमी समाजात एक लॉजिकल प्रोग्रेशन शोधतो. चांगलं वागलं की चांगलं होईल, मेहनत केली की फळ मिळेल, अन्याय झाला तर न्याय मिळेल. पण कुशांगचं जग असं नाहीये. तिथे सगळंच विस्कळीत आहे. अगदी खरे. आणि या विस्कळीत जगात जेव्हा कुशांग स्वतःसाठी काहीतरी शोधायला जातो, विशेषतः जेव्हा तो प्रेमाच्या शोधात जातो, तेव्हा तिथेही त्याला अपयश आणि गुंतागुंतच मिळते. हो, प्रेमाचे प्रसंग तर या कादंबरीत खूपच गुंतागुंतीचे आणि इंटेन्स आहेत. त्याच्या आयुष्यात मुख्यत्वे आरोती, चांदणी आणि एक निनावी यू, जिला तो सतत संबोधित करत असतो, अशा स्त्रिया येतात. चांदवीसोबतच्या त्याच्या प्रेमाला घरचे लोक पपी लव्ह म्हणून हिणवतात. तिला घरात मारहाण केली जाते, मानसिक त्रास दिला जातो आणि शेवटी अतिशय क्रूरपणे ते लग्न मोडलं जातं. कुशांगच्या आयुष्यातली ही नाती, त्याची तडफड खूप काही सांगून जातात. पण थांब, इथे मला एक पॉइंट मांडायचा आहे आणि आय थिंक हा खूप क्रिटिकल पॉइंट आहे. सांग ना. जर आपण कुशांगचा नीट विचार केला तो कुशांग हा मुळातच एक बेजबाबदार आणि नाहिलिस्ट म्हणजे शून्यवादी माणूस आहे असं मला वाटतं. म्हणजे काय, कशावरून म्हणतोस तू असं? बघ, मला असं वाटतं की त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त क्या फरक पडताय असा आहे. त्याला नात्यांची, लोकांची किंवा स्वतःच्या भविष्याची फारशी पर्वाच नाहीये. तो फक्त इकडून तिकडे भरकटत असतो. पण नाही म्हणजे ऐक, जेव्हा चांदणीला घरचे मारतात तेव्हा तो ठोस भूमिका घेत नाही. आरोतीची वैयक्तिक डायरी जेव्हा तिचा भाऊ वाचतो आणि तिला बळजबरीने दिल्लीला पाठवून देतो, तेव्हाही कुशांग काहीच करू शकत नाही. तो सतत व्हॉट डिफरन्स डज इट मेक या माइंडसेटमध्ये असतो. तो कमकुवत आहे, केअरलेस आहे आणि कुठेतरी तो स्वतःच्या कोशात मग्न असणारा असा एक सेल्फिश कॅरेक्टर वाटतो मला. अरे, काहीतरीच नीट वाचले नाहीस तू हे पुस्तक. अरे असं काय, मी टेक्स्टचे रेफरन्सेस देतो यार. नाही, ओके, सांग तुझा व्हर्जन. पण मी सांगते तुला, तू कम्प्लिटली चुकतायस इथे. बरं, सांग मग तुझं व्हर्जन. बघ, वरवर पाहता तुला असं वाटेल की तो केअरलेस आहे, पण कुशांग हा केअरलेस अजिबात नाहीये. उलट तो अतिशय सेन्सिटिव्ह माणूस आहे. समाजात जे काही चाललंय, आजूबाजूला जे दुःख आहे, ते सगळं तो एका स्पंजसारखा शोषून घेतोय. आरोतीला दिल्लीला पाठवणं असो वा चांदणीचा घरच्यांकडून होणारा तो भयंकर छळ असो, हे सगळं बघून कुशांग आतून पूर्णपणे तुटलाय. त्याला या गोष्टींचा प्रचंड त्रास होतोय. पण मग तो हित करत का नाही? कारण प्रॉब्लेम असा आहे की या व्यवस्थेविरुद्ध एकट्याने लढण्याची, समाजातल्या या भक्कम भिंती पाडण्याची ताकद त्याच्यात नाहीये. तो पॉवरलेस आहे. अच्छा. आणि या पॉवरलेस असण्याच्या जाणीवेने तो इतका भरडला जातो की स्वतःला वाचवण्यासाठी तो मुद्दाम स्वतःभोवती क्या फरक पडता ह्याचे एक चिलखत, एक डिफेन्स मेकॅनिझम निर्माण करतो. तो स्वतःला निगरगट्ट भासवतो, कारण तसं नाही केलं तर तो या दुःखाने वेडा होईल. एक मिनिट, वेट. हे पर्स्पेक्टिव्ह मी खरंच विचारात घेतलं नव्हतं. सिरियसली माइंडसेट बदलला यार माझा हा पॉइंट ऐकून. हो ना. म्हणजे क्या फरक पडता है हा त्याचा बेजबाबदारपणा नसून तो त्याचा बचाव आहे. तर आपण अनेकदा समाजातल्या अशा भरकटलेल्या तरुणांना जज करतो की यांना कशाचीच पडलेली नाही. एक्झॅक्टली. पण कदाचित त्यांना इतकी पडलेली असते की तो त्रास सहन न होऊन ते असं शून्यवादाचा बुरखा पांघरतात. तो त्या गर्दीत राहूनही सगळ्यांपासून एकटा आहे आणि स्वतःला जपण्यासाठी तो हे नाटक करतोय. दिस मेक्स सो मच सेन्स. बरोबर. आणि म्हणूनच हा कॅरेक्टर इतका कॉम्प्लेक्स आणि रिअल वाटतो. बापरे, एकदम डीप गेलो यार आपण या चर्चेत. हो ना, मला तर घसा कोरडा पडल्यासारखा वाटतोय. चहाचा घोट घे जरा. आणि अरे थांबा, आपण एवढा डीप गप्पा मारतोय, पण श्रोत्यांनो अजून सबस्क्राईब नाही केलाय का अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असेच नवीन आणि भारी भाग येत असतात. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. आणि मित्रांनो, हे जे आपण मगाशी कुशांगच्या डिफेन्स मेकॅनिझम बद्दल बोलत होतो ना, ते पुढे आणखी गडद होत जातं. कारण पुस्तकात फक्त वैयक्तिक दुःख किंवा प्रेमातला अपयश नाहीये, तर समाजाची जी अक्राळ विक्राळ क्रूरता आहे ती सुद्धा नगरकरांनी मांडली आहे. अगदी बरोबर. आणि या क्रूरतेचा सर्वात भयानक आणि विदारक चेहरा म्हणजे गरिबी. पुस्तकात कुशांगची एक मैत्रीण आहे, प्रचिंती. तो प्रसंग यार, तिचा आजारपण आणि मृत्यूचा प्रसंग वाचताना लिटरली डोळे पाणावतात. ती आजारी पडते, पण पैशांअभावी तिला वेळावर उपचार मिळत नाहीत. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आणि तिला दवाखान्यात नेलं जातं, तेव्हा डॉक्टर अतिशय थंडपणे सहज सांगून मोकळे होतात की तिला आधी आणलं असतं तर ती वाचली असती.
बापरे. गरिबीमुळे आलेली ही हतबलता किती भयानक आहे. बेसिकली पैसा नाही म्हणून एका जिवंत माणसाला तडफडून मरायला सोडून देणं, हे या महानगरांचं सगळ्यात काळं सत्य आहे. हॉनेस्टली हे वाचून मला तो एक कोट आठवला की पॉवर्टी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ व्हायलन्स. गरिबी ही सर्वात भयंकर हिंसा आहे. प्रचिंतीचा मृत्यू हा फक्त एका आजाराने झालेला मृत्यू नसून तो या सिस्टमने केलेला खून आहे. खरंच. जेव्हा डॉक्टर म्हणतात आधी आणलं असतं, तर त्यात फक्त मेडिकल ॲडवाईस नसतो, त्यात पैशांचा अभाव आणि गरिबांबद्दलची असंवेदनशीलता दडलेली असते. आणि इथूनच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या लेसनकडे वळतो, तो म्हणजे स्ट्रक्चरल व्हायलन्स किंवा संस्थात्मक हिंसा. संस्थात्मक हिंसा म्हणजे नक्की काय रे? बघ, संस्थात्मक हिंसा म्हणजे काय माहितीये? एखाद्या बंद खोलीतल्या कार्बन मोनॉक्साईड गॅससारखी असते ती. म्हणजे तुला तो गॅस डोळ्यांनी दिसत नाही, त्याचा वास येत नाही, कोणी येऊन तुझा गळा दाबत नसतं, पण तरीही तुझा श्वास गुदमरून मृत्यू होतो, कारण तिथलं वातावरणच टॉक्सिक झालेलं असतं. ओ, इंटरेस्टिंग. व्यवस्थेची हिंसा अशीच असते. कुणी एका माणसाने दुसऱ्याला मारलेलं नसतं, पण ती व्यवस्थाच अशी डिझाईन केलेली असते की तळागाळातला माणूस त्यात आपोआप भरला जातो. कुशांक आणि त्याचे मित्र रघु, साधन, जितेंद्र, राकेश यांची जी भटकंती सुरू असते, त्यात नंदाधेला गावातला एक प्रसंग येतो. तो प्रसंग या स्ट्रक्चरल व्हायलन्सचं परफेक्ट उदाहरण आहे. हो, तो विहिरीचा प्रसंग ना? हो. नंदाधेला गावात दुष्काळाची वेळ असते. गावात पाण्याचा थेंब नसतो. माणसं आणि जनावरं तहानेने व्याकुळ झालेली असतात. पण तरीही गावातल्या अस्पृश्यांना विहिरीचं पाणी मिळू दिलं जात नाही. अंधश्रद्धा, परंपरा आणि जातीव्यवस्थेच्या नावाखाली चालणारं हे शोषण बघा. म्हणजे एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे तळागाळातील लोकांवर होणारा हा अन्याय परंपरेचा भाग बनलाय. बापरे, लय भयंकर आहे. इथला खलनायक कोण आहे? तर कुणी एक माणूस नाही, ती पूर्ण सिस्टीमच खलनायक आहे. हे असं स्ट्रक्चरल व्हायलन्स आहे जे पिढ्यानपिढ्या चालत आलंय आणि कुशांकसारखा तरुण हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्याला या सगळ्याचा उबग आलाय. सो रिलेटेबल यार. आजही आपण जर बातम्या उघडून बघितल्या तर आपल्याला अशी गावं, अशी शहरं दिसतात जिथे पाण्यासाठी जातीवरून, धर्मावरून लोकांचे बळी जात आहेत. अगदी बरोबर. किरण नगरकरांनी हे 60-70च्या दशकात लिहिलं होतं, पण आज इतक्या वर्षांनंतरही हे वास्तव बदललेलं नाहीये. कुशांकचं ते क्या फरक पडता है हे वाक्य इथे पुन्हा आठवतं, कारण सिस्टीम इतकी बधीर झालीय की एका सामान्य माणसाच्या ओरडण्याने खरंच काही फरक पडत नाही. तो व्यवस्थेसमोरचा आपला जो क्षुद्रपणा आहे ना, तो या प्रसंगांमधून वारंवार अधोरेखित होतो. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच या कादंबरीचा जो आवाका आहे तो फक्त एका प्रेमकथेपुरता किंवा एका तरुणाच्या निराशेपुरता मर्यादित राहत नाही. हे पुस्तक एका पूर्ण पिढीचा, एका बदलत्या भारताचा आणि त्यात भरडून जाणाऱ्या सामान्य माणसाचा आरसा आहे. या पुस्तकातून आपल्याला जे पर्स्पेक्टिव्हज मिळतात ते खरंच चक्रावून टाकणारे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरकरांची भाषा. त्यांनी मराठी भाषेला जणू काही नव्याने घडवले. जी एक पुस्तकी, गुळगुळीत भाषा होती, तिला बाजूला सारून त्यांनी अतिशय थेट, कधीकधी अस्वस्थ करणारी, पण एकदम रिअल भाषा वापरली आहे. त्यामुळेच कुशांकची ती घुसमट थेट आपल्या काळजाला भिडते. बरोबर. मित्रांनो, आपण या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत आणि जाता जाता एक नवीन विचार आपल्याला नक्की करायला लावायचा आहे. आपण कुशांकच्या त्या क्या फरक पडता है या डिफेन्स मेकॅनिझमबद्दल बोललो, पण जर आपण आजच्या आपल्या डिजिटल आयुष्याकडे बघितलं तर आपणही कुठेतरी कुशांकच झालो आहोत, नाही का? म्हणजे कसं काय? बघ ना, आपण रोज सोशल मीडियावर डूम स्क्रोलिंग करतो. एका सेकंदात आपण जगात चाललेलं युद्ध बघतो, दुसऱ्या सेकंदात गरिबीने मरणारी मुलं बघतो आणि तिसऱ्या सेकंदात एखादा फनी डान्स बघतो. खरंय. आपल्या आजूबाजूला इतक्या भयानक गोष्टी घडत आहेत आणि त्या सतत आपल्या स्क्रीनवर आढळतात. आपण त्या बघतो, 2 मिनिटं हळहळतो आणि परत पुढच्या रीलकडे स्क्रोल करतो. बापरे, हे तर अगदीच ट्रू आहे. आपणही आता आतून इतकी सुन्न झालो आहोत की स्वतःच्या मानसिक आरोग्याला वाचवण्यासाठी आपण नकळतपणे क्या फरक पडतायचं कवच निर्माण केलंय. जगात चाललेली ही विस्कळीतपणाची मालिका, हे 60-43 असलेलं गणित आपण आता आपल्या फोनच्या स्क्रीनवर रोज जगतोय. क्या बात है. खूपच भारी विचार आहे हा. म्हणजे 60च्या दशकातला कुशांक आज आपल्या प्रत्येकाच्या आत दडून बसलाय तर? नक्कीच. तर मित्रांनो, हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेली गॅरंटेड. ज्यांना आयुष्याच्या डार्क आणि रिअल बाजूचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा एक मास्टरपीस आहे. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला या पुस्तकातला किंवा आजच्या चर्चेतला कुठला पाठ सगळ्यात रिलेटेबल वाटला.
आणि आपल्या आयुष्यात कधी 7:43 वाली मुमेंट आलीये का? नक्की शेअर करा. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय. अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.